पण लक्षात ठेव, आजच्या कार्यक्रमात जर काय गोंधळ केलास तर गाठ माझ्याशी आहे. नाही हो आई, असं विचारही करू नका तुम्ही. का नका करू? आईंची भीती ना खरी आहे. आता पण तू त्या रेडिओ स्टेशनला जायचंच बोलतीयस. बघितलं नाही म्हणजे पाहुणे कुठल्याही क्षणी घरी येतील तरी हिचं तेच सुरू आहे, मला जायचंय मला जायचंय. तुला नाही ह्या गोष्टीत मुडताच घालायचंय. नाही हो आई, खरंच असं काही नाही. पण आज मला जावं लागेल. पाहिलत ना आई, नणदेपेक्षा आपल्या या घरापेक्षा हिला ना तू रेडिओचा कार्यक्रम महत्वाचा वाटतोय. सत्कार होणार आहे ना बाईसाहेबांचा, त्याला कसं काय नाही म्हणतील या? पुरे एवढी नटली आहेस ना तरी घरातली कामं करावीच लागणार तुला. जा काम कर जा. हो हो. देवा, ते लोक वेळेत येऊन जाऊ देत, म्हणजे मलाही वेळेत निघता येईल. ए उभी काय, जा ना. आणि तू ग, आई 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 ग आई. आई पाय खूप दुखतात तो आज. हो तोंड नाही दुखत तुझं, बोलतेस ती वाचा 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 आणि पाय दुखतो सांगते. सॉरी आई, पण खरंच हो खूप दुखतात पाय. अवी आणि राजन कुठे राहायला माहित नाही. अगं एक एक काय आणतेस, दोन दोन घेऊन ये ना. हो आई. आता त्यांची तयारी कर जा. हो हो हो. ते आतमध्ये ते आई अजून नाही आले तो. आई ऐका ना, 3:30 वाजून गेलेत, ते मुलाकडचे अजून आले नाही. तुम्ही त्यांना फोन करून बघता का की त्यांना किती वेळ लागेल? तू सांगायची काही गरज नाही, मी आत्ताच फोन केला होता त्यांना, ते ट्रॅफिक मध्ये अडकली आहेत. अवी आणि राजन पण आला नाही अजून, बघ ना. आई आले. सॉरी सॉरी सॉरी, उशीर झाला.
अरे कुठे होता इतका वेळ तुम्ही? ट्रॅफिक होतं. किती ट्रॅफिक आहे माहिती का? विचार त्याला. दादा बरं काय पाहुणे कुठपर्यंत आले? अरे हो ते पण ट्रॅफिक मध्ये अडकले. बरं झालं हा मला घ्यायला आला ऑफिस